नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सगळेजण सायलीला ब्लेम करत असतात, कारण तन्वीने इतकं घालून पाडून बोलून तिला ब्लेम केलेलं असतं की खूपच. तेव्हा आता त्या ठिकाणी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना डिलिव्हरी बॉय येतो आणि तो म्हणतो, तन्वी सुभेदार कोण आहे, प्लीज तुमचं डिलिव्हरी पार्सल आलेलं आहे, चला पटकन, मला वेळ नाही आहे, या लवकर आणि तुमचं पार्सल घेऊन जा. नाव वाचत असतो आणि म्हणतो, चला पटकन या, तन्वी सुभेदार कोण आहे. तेव्हा आता तन्वीला आवाज ऐकूनच तन्वीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण सगळेजण, पूर्ण आई, कल्पना, सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना या डिलिव्हरी बॉयला आत्ताच यायचं होतं. तर आता तिची चांगलीच आता पायाखालची जमीनच सरकते. काय करावं काय नाही सुचतच नसतं तिला. तरीसुद्धा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, चला मॅडम पटकन. तेव्हा आता तुमचं चायनीज भेळ आणि चायनीज पनीर चिली आलेलं आहे, पटकन घ्या, मला जायचं आहे, दुसरी डिलिव्हरी द्यायची आहे. तेव्हा आता इकडे स्मिता प्रियाकडे बघते, तर प्रिया स्मिताकडे बघत असते. प्रियाचा चेहरा आता पाहण्यासारखा झालेला असतो. ती मनात विचार करते की याला आत्ताच यायचं होतं का काय, म्हणजे तिचा चेहरा इतका पडलेला असतो की आपण सायलीला ब्लेम करतो आहे आणि पूर्ण आई देखत आता आपलंच पार्सल इथे आलेलं आहे, आपलंच उघड झालेलं आहे. तर आता कल्पना म्हणते, वा वा, खरंच काय प्रिया, तू आहे ना, तू पार्सल घेऊन मागवते आणि सायलीचं नाव घालते, तू खाते आणि तिचं नाव घालते की ती उपवास मोडते म्हणून. तर आता अशी कल्पना म्हणत असते. तेव्हा आता मुद्दाम सायली म्हणते, अगं तन्वी, जा ना, घे ना तुझं ते चायनीज पनीर चिली आणि ते थंड होईल ना गं, खाऊन घे गरम गरम, तू पार्सल मागवलं आहे तर, असं आता मुद्दाम म्हणते आणि हसत असते. तर प्रियाला आता सायलीचा सुद्धा राग आलेला असतो. तर पूर्ण आई आणि कल्पना आता रागातच प्रियाकडे बघते. पूर्ण आई आता पुढे बोलणारच, तोपर्यंत इथे भाग संपून जातो. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील.